कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित 63व्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेमध्ये बुधवारी रात्री गांधी नीतीचे 21 दिवस हे नाटक सादर करण्यात आलं. गोलमेज परिषदेचा इतिहास, महात्मा गांधींचं 21 दिवसांचं प्राणांतिक उपोषण, पुणे करार आणि राखीव जागांची चर्चा या मुद्द्यांभोवती हे नाटक आकार घेतं. या नाटकाचा आशय राजकीय तसंच सामाजिक दृष्ट्या अत्यंत संवेदनशील देखील आहे. या नाटकातील प्रसंग, योजना, तात्विकता, वैचारिक संवाद, अंतर्मुख करायला लावणारा मार्मिक संदेश आणि एकंदरीत नाट्य मांडणीवरची पकड यामुळं नाटकाचा आशय परिणामकारकरित्या साधला गेलाय. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेच विचार आजच्या युगात तारू शकणार आहेत, म्हणून हे नाटक प्रेक्षकांसाठी सादर केलं असल्याचं लेखक आणि दिग्दर्शक अनंत कांबळे यांनी सांगितलं. म्हणजे गांधी आणि आंबेडकरांच्या विचाराचे आजच्या स्थितीमध्ये एक चिंतन आहे आणि लोकांनी हे चिंतन मांडण्याचा जो प्रयत्न केला की गांधी आणि आंबेडकरांचेच विचार या देशाला तारू शकतात, हे नाटक सांगू शकते. या नाटकामध्ये आजच्या स्थितीत जे देशामध्ये एक संविधानाच्या माध्यमातून जे वातावरण तयार झालेलं आहे की या देशाला खऱ्या अर्थानं गोलमेज परिषदेत, पहिल्या गोलमेज परिषदेत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीची मागणी केली आणि भारतात लोकशाही प्रस्थापित झाली पाहिजे, एवढेच नव्हे तर 1930लाच त्यांनी भारताची भावी राज्यघटना गोलमेज परिषदेत सादर केली आणि तीच भावी राज्यघटना ही आजच्या संविधानाचं मूळ आहे. आणि एकंदरीत ह्या नाटकाचा हाच एक धागा आहे की डॉक्टर आंबेडकरांनी हा देश जोडण्याचं प्रचंड काम केलेलं आहे आणि गांधीजी आणि आंबेडकर असा हा संघर्ष नाही आहे, तर तो वैचारिक संघर्ष आहे, तो एक सामाजिक संघर्ष आहे, तो एक राजकीय संघर्ष आहे, तो तात्विक संघर्ष आहे आणि दोघांच्याही विचाराची आज राष्ट्राला गरज आहे. आणि म्हणून गांधीनीतीचे 21 दिवस या नाटकाचे अजूनही लोक चिंतन करतील, अजूनही लोकांना हे नाटक खूप आवडेल असे मला वाटते. महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधील वैचारिक द्वंद्व हे पुणे कराराच्या निमित्तानं अनुभवता आल्याचं महात्मा गांधी यांची भूमिका साकारलेल्या वैभव घाटगे यांनी सांगितलं. गांधीजींनी पुणे करारामध्ये घेतलेली भूमिका म्हणजे सुरुवातीचे गांधीजी आणि नंतरच्या कालखंडातले गांधीजी याच्यामधला जो टप्पा आहे तो पुणे करार. गांधीजींच्यामध्ये जसं जसं वैचारिक परिवर्तन होत गेलं तशी गांधीजींची भूमिका बदलत गेली. पण पुणे करारामुळे जे अस्पृश्यांचे नुकसान झाले ते कधीही न भरून येणार होते. पण हा गांधी आणि आंबेडकर या दोन व्यक्तिमत्वाच्या विचारामधला हा फरक होता आणि तो आजच्या नाटकाने अधोरेखित करण्यात आला. गांधी नीतीचे 21 दिवस म्हणजे गांधीजींची विचारधारा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा यामधील द्वंद्व या नाटकामध्ये पाहायला मिळाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राखीव मतदारसंघासाठी जो पुणे करार केला तोच करार अस्पृश्य समाजाला न्याय देण्यासाठी महत्त्वाचा ठरला, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका साकारणाऱ्या संभाजी कांबळे यांनी सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या तमाम अस्पृश्य समाजाला, बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी जे आपल्या आयुष्याचं समर्पण दिलं, त्या बाबासाहेबांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा एक भाग म्हटलं तर पुणे करार म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली होती, परंतु त्या स्वतंत्र मतदारसंघाला गांधीजींनी विरोध केला आणि अस्पृश्य बांधवांची सुरक्षा आणि पुढच्या भविष्याचा वेध म्हणून बाबासाहेबांनी नाईलाजानं गांधीजीसोबत वाटाघाटी करून तह करावा लागला आणि त्या माध्यमातून बाबासाहेबांना गांधीजीसोबत पुणे करार करावा लागला. आणि ह्याच पुणे कराराच्या माध्यमातून आज देशामध्ये ज्या काही राजकीय आपण राखीव जागा आरक्षण उपभोगतोय त्या पुणे कराराचं फलित आहे. या नाटकात सतीश कासे, भास्कर पाटील, सतीश रांगोळे, प्रकाश आंबवडेकर, जयसिंग कोळेकर, सुभाष नकाते, शुद्धोधन शांतिरत्न, देविदास सबनीस, संतोष करपे, अमरजित रणनवरे, मोहिनी खोत, दीपाली कदम, ऐश्वर्या देसाई, तेजस्विनी कोरे, विशाल पाटील, रोहित कांबळे या कलाकारांनी आपापल्या भूमिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. अनंत कांबळे यांचं नेपथ्य, तन्मय राऊत यांची प्रकाश योजना, सचिन श्रावस्ती आणि शिरीके यांचं संगीत यांनी या नाटकाला वेगळ्या उंचीवर नेलं.